माघार नाट्यावर काल एका दिवसामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठा आरोप असा केलेला आहे। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये भाव ठरवून आले असंही राऊत म्हणाले। तर कोकण, संभाजीनगर, पुणे इथं झालेले व्यवहार लोकशाहीला घातक असल्याचा आरोपही राऊतांकडून होता। 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले। पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगरमधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। आता काय त्यांना काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे। आथी गेली पोथी गेलेली आहे। त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्यांच्या पुढे। संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे, माणसं टिकवण्यासाठी पैसा लागत नाही तर प्रेम लागतं। आम्ही प्रेमाच्या जीवावर माणसं जिंकतो, त्याला पैशाची गरज लागत नाही। तुमच्यासारख्या लोकांना ना प्रेमाची किंमत आहे, ना माणसांची किंमत आहे, ना निष्ठेची किंमत आहे। घरं बंद करायची, लोकांना प्रवेश द्यायचा नाही, लोकांना भेटायचं नाही, आमदारांना दारातून परत पाठवायचं, हे सगळे उद्योगधंदे तुमचे आहेत। त्यामुळे तुमच्याकडे ना उमेदवारही टिकतात, ना आमदारही टिकतात, ना कार्यकर्ते देखील टिकतात।